संध्याकाळचे 6:15 वाजलेत. उजेड आहे बऱ्यापैकी. अजून पण लाईट्स ऑन केल्या नाहीत. तर लाईट्स ऑन करणार आहे, पण आता दिवस मोठे झाले तर रात्र छोटी झाले. भट्टी पण आलेली आहे बऱ्यापैकी. आपली पहिली ऑर्डर चिकन फ्रायची तयार झालेली आहे. हे ताट पिकअप होईल आता. हा जो आता इन्व्हर्टरचं जे मशीन हे रिपेअर करायला ठेवायचं आहे. ज्यांच्या घरामध्ये होतं तिथून जाऊन मी आता घेऊन आलो आहे. हे आज किंवा उद्या रिपेअर नेमकं कुठे होतं ते बघून तिकडे रिपेअरीला घेऊन जावं लागेल. शक्यता आहे की निप्पाणी नाहीतर कोल्हापूरशिवाय हे रिपेअर होणार नाही. पण आपल्या ओळखीचे एक इलेक्ट्रिशियन आहेत, त्यांनी घेऊन यायला सांगितलं आहे. जर वायरिंगमध्ये काय फॉल्ट असेल तर मी करून देतो, आणि जर त्या पलीकडे काय असेल तर कोणाचा तरी नंबर किंवा कोणतरी सजेस्ट करतो, तिकडे घेऊन जा आणि रिपेअर करून आण बोलत आहेत ते. बघू याचं काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतील. आज आहे 2 तारीख आणि आज 2 तारीख आणि 5 तारीख हे दोनच ह्या महिन्यातील लग्नाचे मुहूर्त. बरेचसे लग्न वगैरे आजच्या दिवसाला आहेत आणि 5 तारखेला पण आहेत. तर असं जे भावकेतलं लग्न आहे तिथे मी आलो आहे. भावकीमधलं लग्न करून जे लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी आता हॉटेलमध्ये आलो आहे. बराच उशीर झाला. साफसफाई वगैरे झालेली आहे. फ्लोरिंग वगैरे झालं क्लीन, टेबल वगैरे क्लीन झालेले आहेत. सेटअप लावायचं आहे, आपण संध्याकाळी लावू शकतो. अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे. चिकनची ऑर्डर दिली, चिकन येईल थोड्या वेळामध्ये. आज मटण नाही आपल्याकडे. मटण आणाय जायला मला वेळ नाही भेटला, कारण लग्न कार्य होतं भावकीतलं आणि तिथे बऱ्यापैकी उशीर झाला. तिकडेच अक्षता होत्या थोड्या वेळानं, आणि अक्षता वगैरे करून जेवण वगैरे ह्या सर्व गोष्टी आवरून मग इकडे घरी आलो होतो. लग्न होतं पाहुण्यांच्यापैकी, जी भावकीतलं लग्न होतं. पाहुणे पण आमचेच आले होते लग्नाला, बरेचसे आत्ते वगैरे असे. तर ती मंडळी पण आले होते घरी. त्याच्यामुळं ते घरी आल्यानंतर इथे येण्यासाठी लगेच आम्हाला वेळ भेटला नाही. जसे ते गेले तसे आम्ही इथे आलो आहे. तर आता चिकन आल्यानंतर आपण नॉनव्हेजच्या जेवणाला सुरुवात करतोय. आता पहिला शाकाहारी जेवण करूया, आणि बाकी जसं आज ग्राहक होईल तसं अपडेट तुम्हाला मिळतीलच. आता मे महिन्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की लग्नाचे मुहूर्त फक्त 2 आहेत. हे आजचा 2 तारखेचा आणि 5 तारखेचा शेवटचा मुहूर्त आहे. त्याच्यानंतर जून तारखेपर्यंत मुहूर्त नाहीत. त्याच्यामुळं आज आणि 5 तारखेला भरपूर लग्न आहेत. आज तरी बरेचसे लग्न आहेत, त्याच्यामुळं आज ग्राहक थोडे कमी होऊ शकतात. गुरुवार पण आहे, त्याच्यामुळे जेवण थोडंसं लिमिटेड ठेवणार आहे. बाकी सकाळी जसं तुम्हाला मी इन्व्हर्टर घेऊन आलेलं दाखवलं, तो रिपेअर करायला टाकायला जाण्यासाठी मला वेळ भेटला नाही. माझा मित्र एक आहे इलेक्ट्रिशियन, ज्याच्याबद्दल मी बोललो होतो, तर त्याच्याकडे घेऊन जाणार आहे. आणि त्यांचं काय ओपिनियन होतं त्या संदर्भात, त्याच्यानंतर मग ते कुठला मेकॅनिक सजेस्ट करणार त्यावरती तो पुढचा मॅटर आहे. ज्या त्या वेळेला आपण ते अपडेट देऊया. तर आता सुरुवात करूया जेवणाला आणि ब्लॉगला. तर तुम्ही राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये, कारण ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. उजेड आहे बऱ्यापैकी. अजून पण लाईट्स ऑन केल्या नाहीत. तर लाईट्स ऑन करणार आहे, पण आता दिवस मोठे झाले तर रात्र छोटी झाले. पहिला ह्या वेळेला काळोख पडायचा. पण आता अजून पण उजेड आहे. सेटअप वगैरे झालेलं आहे लावून. पाणी थंड गेलं आहे. पाणी आपलं कूलरच्या वरती भरून ठेवलेलं आहे. गेळ फ्राय आल्यानंतर देता येईल. त्या लाईट्स व्हायच्या ऑन आहेत. बघू किती वाजता आपला पहिला टेबल लागतो. आज वातावरण बरंचसं शांत वाटतंय, कारण आज बरेचसे लग्नाचे मुहूर्त वगैरे झालेत. ग्राहक होणार, पण थोडे कमी होतील रेग्युलर ग्राहकपेक्षा. गुरुवारी तसंही आपल्याला थोडंफार ग्राहक कमी असतं, पण फॉर द बेस्ट बघू पहिला टेबल किती वाजता लागतो, काय लागतो ते अपडेट मिळतीलच तुम्हाला. बाकी सेटअप टेबल्स वगैरे झालेलं आहेत. जेवण आपलं तयार झालं, हॉटकेसमध्ये ठेवलं आहे. आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे चिकन फ्रायचे. भट्टी पण आलेली आहे बऱ्यापैकी. तर नॉनव्हेजचं आपल्याकडे सिंगल चिकन फ्रायची ऑर्डर आली आहे. तर त्यांना पहिल्यांदा आपण हा रस्सा देणार आहोत. आपण प्रत्येक टेबलला हेच सीन आहे आपला.
ग्राहक आल्यानंतर व्हेज किंवा नॉनव्हेज विचारून त्यांना आपण हा मांसाहारी किंवा शाकाहारी जे असेल ते त्यांची ऑर्डर त्या हिशोबाने रस्सा पहिला देतो. त्याच्यानंतर आपल्याला वेळ मिळतो ऑर्डर बनवण्यासाठी आणि ग्राहकांना पण रस्सा मिळतो टेस्ट करण्यासाठी. आपली पहिली ऑर्डर चिकन फ्रायची तयार झालेली आहे. हे ताट पिकअप होईल आता. त्यानंतर आपल्याला पुढची ऑर्डर आलेली आहे एक चिकन मसाला. हे पण सिंगल ताटच आहे. हे नेक्स्ट ऑर्डर आपल्याला एक चिकन फ्रायची आहे. त्यानंतर आपल्याला स्पेशल वेजची एक ऑर्डर आलेली आहे. ते पण ताट तयार झालं आहे, पिकअप होईल. तर किचनचा आपला मांडणी टेबल जो आहे आपण इथे ताटाला लावतो तो क्लीन झालेला आहे. मी तुम्हाला आता क्लोजिंग दाखवतो आहे किचनची. हा आपला हॉटकेस, ह्याच्यामध्ये आपण जेवण ठेवतो. याच्यामध्ये गरम पाणी आहे आणि जेवण याच्यामध्ये म्हणजे शाकाहारी इकडे पांढरा रस्सा असतो, डाळ असते आणि भाजी असते रेग्युलर. आणि या बाजूला असतं मांसाहारी रस्सा, तांबडा पांढरा आणि अळणी. हे याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये ते हंडी गेल्यानंतर जेवण परत गरम करावं लागत नाही, ॲटोमॅटिकली गरम होत राहतं. बाकी हा आपला साईड टेबल रेंजच्या बाजूचा आहे तो, हा मसाल्याचा डबा. बाकी ही आपली एक रेंज आहे, ही पण क्लीन झालेली आहे. किचनचं क्लोजिंग पूर्ण झालं आहे, बाहेरचं पण आवरलं आहे. हॉटेलच्या बिझनेसमध्ये एकदम ॲक्युरेट असा अंदाज बनणं खरंच खूप कठीण होऊन जातं. आपण हा बिझनेसमध्ये जास्त जेवण करणं थोडंसं रिस्की असतं, त्याच्यामुळे थोडासा हात आवरतो. आज गुरुवार होता, प्लस बरेचसे लग्न वगैरे ह्यासारखे कार्यक्रम असल्याने आम्ही जेवण कमी ठेवलं होतं. म्हणजे शाकाहारी जेवण आपल्याकडं मुबलक होतं. जेवढे ग्राहक आले असते आम्ही देऊ शकलो असतो, कारण डिशमध्ये शाकाहारी जेवण आपलं कधी संपत नाही, ते असतंच. पण विषय असा होता की नॉनव्हेजचं जे जेवण आहे आपलं, आज मटन अवेलेबल नव्हतं. त्याच्यानंतर चिकन पण थोडंसंच मागवलं होतं, जास्त नाही, 3 ते 4 किलो तेवढंच चिकन मागवलं होतं. तर जेवण आपलं 10, 10:30, पावणे 11च्या दरम्यानंतर संपलं. आणि त्याच्यानंतर जवळपास 3 ते 4 ग्रुप 4-5 जणांचे जेवण विचारून गेले. वाईट वाटतं ज्यावेळी ग्राहक येऊन परत निघून जातं, कारण तेवढा बिझनेस आपला होतो. त्यांना मी सजेस्ट केलं होतं शाकाहारी वगैरे किंवा अंड्यामध्ये काहीतरी घ्या म्हणून. ऑमलेट, भुर्जी पाव, भुर्जी पाव नव्हता पण भुर्जी रोटी वगैरे असं काहीतरी, किंवा चपाती, तवा पराठा यासारखे पदार्थ घ्या म्हणून त्यांना मी रिक्वेस्ट केली होती. कारण आत्ता इथून जाऊन तुम्हाला जेवण शक्यता कमीच आहे, कुठल्या हॉटेलला जेवण भेटेल. त्यामुळे त्यांना रिक्वेस्ट केली होती, पण ते पुढे जाऊन बघतो म्हणून गेलेत. बाकी जर आज बॅकअप ठेवला असता तरीसुद्धा बऱ्यापैकी बिझनेस झाला असता. पण शेवटी हा घावडाव आहे, कधी ग्राहक जास्त येतील आणि कधी कमी येतील काही सांगू शकत नाही. आज गुरुवारच्या हिशोबानं मी जेवण बरोबर बनवलं होतं आणि आपल्याला पावणे 11 वाजेपर्यंत ते जेवण पुरतं झालं होतं. त्याच्यानंतर आपली 15 मिनिटात क्लोजिंगची वेळ होती. पण शक्यता अशी आहे की गुरुवारी इकडेचे प्रत्येक हॉटेलवाले जेवण थोडंसं कमी ठेवतात, त्याच्यामुळे बऱ्याचशा हॉटेलचं जेवण संपलं असावं कदाचित. त्याच्यामुळे पावणे 11 नंतर बरेचसे ग्राहक आपल्याला विचार तिकडे येत होते जेवणासाठी. पर्याय नव्हता, आपल्याकडे जेवण संपलं, त्याच्या अर्थी आम्ही त्यांना थांबवू तर शकत नव्हतो, जबरदस्ती तर नव्हती. कारण आपल्या ह्या धाब्यामध्ये मेन आहे तो तांबडा आणि पांढरा रस्सा. त्या व्यतिरिक्त लोक जेवत नाही. धाब्याला येतात 3 गोष्टीसाठी धाब्याला लोक जेवायला येतात खेडेगावातली. एक म्हणजे तुमचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची तंदुरी रोटी. या 3 गोष्टीसाठी बरीचशी पोरं, तरुण पिढी किंवा वयस्कर असू दे, ही लोक येतात धाब्यावर ह्या 3 गोष्टीसाठी फक्त. तर आज या प्रकारे थोडासा अंदाज चुकला, पण याला पर्याय नाही, कारण जेवण एकदम आम्ही वाढवू पण नाही शकत. एक अंदाज असतो, त्या अंदाजानं आम्ही जेवण प्रत्येक दिवशी बनवतो. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.